नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीतील पॉप्युलर अभिनेत्री प्राजक्ता माळी ही काही वेगळ्याच कारणामुळे आजकाल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे। त्यांचं ट्रोल व्हायचं कारण असं आहे की धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत। नमस्ते, मी करुणा धनंजय मुंडे। परली की जनता सी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, धनंजय मुंडेंना पाडा, एक मतदान करू नका, क्योंकि सत्ताचा गैरवापर करना धनंजय मुंडेचे जास्त आजपर्यंत कोणी केला नाही। स्वतःची बायकोला 3-3 वेळे जेलमध्ये टाकना, गुंडे लोकांसे सोबत मारहाण करवाना, पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को, आपका क्या भला करेगा वो। बम्बई में मेरे घर पे दिन दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी। मेरा बच्चा, उसके भी आंसू परली में गिरे। अपनी माँ को बच्चे ने जेल में जाते हुए देखा था, इसलिए मैं हाथ जोड़ के विनती करती हूँ, ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है। सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी, ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए। मित्रांनो, हा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आणि ह्या व्हिडिओनुसार धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणत आहेत की धनंजय मुंडे त्यांचा जो जनतेचा जो पैसा आहे तो सगळा प्राजक्ता माळी आणि इतर काही अभिनेत्रींचे नाव घेतले यांच्यावर ते उधळीत आहे आणि जनतेचा पैसा सगळा वाया घालवत आहे आणि त्याचमुळे तुम्ही धनंजय मुंडे यांना मत देऊ नका। व असं बोलून त्यांनी प्राजक्ता माळीवर पण एक गंभीर आरोप लावलेले आहेत। तर मित्रांनो, दुसरीकडे जे प्राजक्ता माळीचे फॅन्स आहे आणि जे सपोर्टर्स आहेत ते असं म्हणत आहे की प्राजक्ता माळी ही खूप एक कष्टाळू अभिनेत्री आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पॉलिटिक्ससाठी त्यांच्यावर असं काही आरोप लावू नका। तुम्हाला जे पॉलिटिक्स खेळायचं तुम्ही तुमच्यात खेळा, तुमच्या पक्षात खेळा, पण असं एक कष्टाळू अभिनेत्रीचं आणि एक चांगल्या व्यक्तीचं तुम्ही नाव खराब करू नका, हीच तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे। असे सगळे फॅन्स हे प्राजक्ता माळीकडून स्टँड अप झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तर याच्यावर प्राजक्ता माळीने एक चुप्पी ठेवलेली आहे, ती चुप्पी प्राजक्तानी तोडली पाहिजे की नाही आणि प्राजक्तानी ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे आणि याच्यावर काय उत्तर द्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।